नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी शंकर पवार, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD नांदेड आणि हिंगोली या ठिकाणी प्रकल्प अधिकारी असतो। आज आपण बीड या जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये कडा या गावी आलेलो आहोत। या ठिकाणी आमच्या उद्योग डिपार्टमेंटच्या अंतर्गत MSCDP म्हणजे महाराष्ट्र समउद्योग विकास योजनेअंतर्गत आपण या ठिकाणी इरिगेशन गारमेंट क्लस्टर सुरू केलेला आहे। या क्लस्टरची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रातील जवळपास 4 जिल्ह्यातून या ठिकाणी महिलांची प्रतिनिधी आलेले आहेत। त्याच्यामध्ये आमच्या परभणी जिल्ह्याच्या सौ अंबिकाताई डहाळे या विधानसभा संघटक शिवसेना परभणी या ठिकाणच्या महिला संघटक या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यासोबतच सौ उज्ज्वलाताई भोपळे मॅडम या सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा संघटक आहेत, बीड शिवसेना जिल्ह्याच्या शिवसेनेच्या। त्यानंतर SR गारमेंटचे डायरेक्टर खेमनार जया मॅडम यांचे पण प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर लातूर जिल्ह्याचे सुद्धा या ठिकाणी महिला प्रतिनिधी येत आहेत। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे गारमेंट क्लस्टर इतर जिल्ह्यामध्ये पण व्हावं, मराठवाड्यामध्ये या क्लस्टरची माहिती घेण्यासाठी आपण 4 जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या महिला प्रतिनिधीला आणि संबंधित जिल्ह्यातले जे त्यांच्याकडं त्या जिल्ह्यामध्ये महिला बचत गट आहेत किंवा महिला सभासद, मला असं वाटतं की आता आपण आपल्या क्लस्टर बघता आपण मला मार्गदर्शन करा प्लीज। सर, माझं क्लस्टरच्या संदर्भामध्ये मी 2014ला कामाला सुरुवात केली। माझं कामाच्या सुरुवातीपासून तर 1 वर्ष लागलं मला रजिस्ट्रेशन, कंपनीचं रजिस्ट्रेशन करायला। 2015मध्ये माझं कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं। 2016मध्ये माझं DSR मंजूर झाला। 2017मध्ये माझा DPR मंजूर झाला आणि 17मध्ये DPR मंजूर झाल्याच्या नंतर 18ला माझं प्रोसेसला टेंडरिंग प्रोसेसला काम आलं। 18मध्ये फेब्रुवारीपर्यंत DPR आपलं DSRचं मंजूर झाल्याप्रमाणे मशिनरींचं टेंडर निघालं। 19मध्ये पूर्ण मशिनरी आल्या आणि 19/5/19ला माझं युनिटला प्रत्यक्षात उत्पादनाला सुरुवात झाली। 19ला सुरुवात झाल्यानंतर मधला जो कालावधी गेला 4 ते 5 वर्षाचा, हा भयंकर कठीण होता। म्हणून मला ते प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी कधीच कमी पडलो नाही। माहिती घेण्यासाठी जिथं माहिती मिळेल तिथं जाण्याचा प्रयत्न केला आणि जाऊन ती माहिती घेऊन सुरुवात करण्यासाठी मला कंप्लीट 5 वर्षे लागली। त्या 5 वर्षामध्ये अनेक संकटाला सामोरं जावं लागलं, पण धाडस जर केलं तर नक्कीच आपल्याला यश मिळतं। हा गुणमंत्र मला माननीय लोंढे साहेब उद्योग डिपार्टमेंटमध्ये त्यांनी मला दिलेला होता। त्या अनुषंगाने अनेक अधिकारी, मोठमोठ्या पदावरचे अधिकारी, IAS पर्यंतच्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मला योग्य रीतीने मिळत गेलं आणि योग्य रीतीने मिळाल्यामुळेच मी पुढे येऊ शकलो। कालावधी जास्त लागला म्हणजेच मला फार वाईट वाटतं असं अजिबात नाही। मी त्यामध्ये खूप समाधानी आहे। उशीर लागला तितकं ज्ञान प्राप्त झालं, प्रॅक्टिकली ज्ञान मिळालं आणि त्या ज्ञानातून हे भव्य दिव्य मी म्हणत नाही, पण इतर जिल्ह्यातले जे व्हिजिटर येतात, माझ्याकडे नांदेडवरून आलेले आहेत, माझ्याकडे परभणीचे आपल्याबरोबर काही आले होते, त्या अगोदरही काही परभणीचे आलेले आहेत, यवतमाळचे प्रतिनिधी आलेले आहेत, त्यानंतर अमरावतीचे आलेले आहेत। हे सगळे क्लस्टरचे चेअरमन, डायरेक्टर लोक आणि MCDचे DICचे पदाधिकारी त्यांच्या समेत आलेले आहेत। अमरावती, बुलढाणा, त्याच्यानंतर उस्मानाबाद, त्यानंतर पुण्यावरून पण बरेचसे क्लस्टरचे प्रतिनिधी येऊन गेलेले आहेत। त्यानंतर इकडं बारामतीचे पण आलेले आहेत। असे भरपूर लोकांनी ज्यावेळेस काय करतोय हे पाहण्यासाठी ज्यावेळेस येतात त्यावेळेस मलाही माझ्या ज्ञानात भर पडते। आपण ज्ञान जर देत गेलो तर ज्ञान मिळतं, त्याच पट्टीमध्ये मिळतं, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे। ह्या अनुभवातून आज मितीला इथपर्यंत आलेलो आहे। पण दुर्दैवाने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये माझं संपूर्ण काम ठप्प झालं, बंद झालं, पण मी बंद नाही पडलो। मी PPE किटच्या संदर्भामध्ये 1.5 कोटी रुपयाचं टर्नओव्हर केलं। आत्ता सध्या माझ्याकडे 50 लाख रुपयाचा माल पडून आहे।
1 कोटीचा माल मी विकले गेलो. अशा पद्धतीत मी जास्तीत जास्त 300 महिलांचा बेरोजगार उपलब्ध करून ठेवलेला आहे आणि 50 महिला ह्या एका ठिकाणी येत नाही. माझ्याकडे इथून 20 किलोमीटर उत्तरेला, 20 किलोमीटर दक्षिणेला, 30 किलोमीटर पूर्वेला जामखेड गाव आहे, पश्चिमेला चिचोंडी पाटील हे गाव आहे 30 किलोमीटर. एवढ्या त्रिज्येतून 4 दिशेच्या 4 मी ट्रॅव्हल्स पाठवत होतो आणि त्यांना आणून मी रोजगार उपलब्ध करून दिल्याप्रमाणे ते काम तयार करून घेत होतो. आता हे प्रत्येकांच्या घरी काम देण्याऐवजी मी गावापासून 3 किलोमीटर अंतर लांब असल्यामुळे मी त्यांची सुविधा इथेच अशा पद्धतीत केली की CFC मध्ये जागा जास्त आहे आणि औद्योगिक वसाहतीचं स्थापन केलेले आहे आणि त्या माध्यमातून 4,500 स्क्वेअर फूटचं माझं स्वतःचं बांधकाम आहे. त्या बांधकामामध्ये मी CFCच्या मध्ये काम करून घेणाऱ्या महिला जी आहेत त्यांच्यासाठी ती जागा उपलब्ध करून दिली. म्हणजे त्यांचा ट्रॅव्हलिंगचा चार्ज कमी होतो आणि जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील याच्यामध्ये मी प्रयत्नात आहे. माझ्याकडे बाहेरचे अमेरिकेचे लोक येऊन गेले. एक्सपोर्टचे जे एजंट आहेत आपल्या भारतामधून कलकत्त्यामध्ये, दिल्लीमध्ये हे सुद्धा लोकांनी आपल्याकडे व्हिजिट दिलेली आहे आणि त्यांच्या मागणीप्रमाणे मी युनिट लावायचा मी प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नातून माझी आजही वाटचाल चालू आहे. मला लॉकडाऊनच्या अगोदर पर मंथली 1.5 लाख क्वांटिटी तयार करून द्यायची होती. मग माझ्यासारखे कारखाने 10 तरी मला पाहिजेत. अशा अनुषंगाने मी DICच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून मी इतर क्लस्टर एकत्र कशा पद्धतीत येतील याचे मी प्रयत्न करत आहे आणि त्याला ही साथ मला अधिकाऱ्यांची मिळत आहे. वाटचाल चालू आहे. याचा सर्वांनी मी जसा लाभ घेतो असा प्रत्येकाने लाभ घ्यावा एवढीच माझी आपल्याकडे विनंती असेल आणि त्या विनंतीला मान देऊन आपणही सहकार्य करत आहात याचा मला खूप अभिमान आहे. खूप छान. देवकर साहेब आताच त्यांच्या क्लस्टरची पार्श्वभूमी सांगितलेली आहे. तर आता आपण त्यांच्या क्लस्टरमध्ये कुठल्या मशिनरी आहेत, त्यांची काय प्रोसिजर आहे आपण त्यांना पाहू. आणि कुठलंही त्याला दुखलं नाही, काही नाही आलं. 1 वाजेपर्यंत गप्पा मारीत बसले. काही नाही सगळ्या पद्धती त्यावेळेस सगळं एकत्रीकरण करण्यासाठी पैसे खूप लागतात. म्हणून ते आहे हे ज्यावेळेस मेट्रॉनिक आपण ज्यावेळेस आणतो त्यावेळेस आपल्याला कात्रीने गरज नाही. आपण लेअर लावायचं. मग लेअर लावायला त्याचं वेगळं असतं. तर तिथं सारवड आहे, ते कापड आहे. हा कापडी बरोबरला लावायचा. याचा पन्ना दोन कारागिरांना तो पन्ना धरायचा आणि लेअर लावलेला जी असेल तो कठीण असतो. पण सांगितलं त्यांचं व्यवस्थित चालू झालं. पण लॉकडाऊन सुरू झालं. कसं आहे सर, आता आम्हाला रेडी टू ईट मिळायला लागलं. म्हणजे आम्हाला सगळं तयार करायला सगळ्या गोष्टीला सर तुम्हाला काहीच कमी पडणार हो ना. तुम्ही संघर्षातून गेले, तुम्ही संघर्षातून गेले, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत गेलेत ना. त्याच्यामुळे तुम्हाला डीपमध्ये माहिती सगळ्या गोष्टी. हे कटिंग मशीन लेअर लावल्यानंतर पॅटर्न टाकलं जातं. ते पॅटर्न टाकल्यानंतर याच्यानंतर थोडं कापड होतं. ज्या उरलेल्या कापडामध्ये दुसरं बाजू पॉकेट टाकायचं, हे टाकायचं. जरी उरली एवढं सगळं करून ही जर समजा एखाद्या साईडला कपडा कमी पडतो, इथं सिंगलच आहे, इथं डबल पाहिजे, मग आपण दुसरं कापड टाकतो. दुसरं कापड टाकतो त्याला फॅशन काय म्हणतं. आज बऱ्याचशा शर्टांना कॉलरला आतून पट्टी, त्याला काय म्हणतात फॅशन. कमी पडलेलं मग ती फॅशन तयार करण्यासाठी त्यांना दुसरा कपडा आणावा लागतो आणि ती पट्टी घालावा लागतो. नाही तर फॅशन
बरं ते पिपिकेट जे आपण तयार करते ह्याच मशीन शिलाई जवळपास सर्व प्रकारची मिळू शकते. त्यांचं क्लस्टर जे आहे ते केंद्राचं आहे. तर ज्या वेळेस केंद्र 15 कोटी देत होतं त्यावेळेस त्यांनी तो प्लॅन 21 कोटीचा टाकला आणि 21 कोटीचा टाकून आम्ही त्या मशिनरी पाहायला गेलो. त्यावेळेस त्यांच्याकडे जसे आता आपण ह्या अवस्थेत पाहतो असे आम्ही त्यांची पाहिजे त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट आली होती. आणि आपल्याकडे लॉकडाऊन 20 शेड 22 शेड तर नागपूरला 36 शेड प्रिंट डिझाईन जर लेअर लावून कटिंग केली तर हे सगळं चुकल खाली वर म्हणून 1 पीस कटिंग त्याला काही चीजच कटिंग करावं म्हणजे त्याला मजुरी आपल्याकडे जास्त प्रमाणात परवडत नाही. थोडक्यात म्हणायचं आपल्याला परवडत नाही. सिंगल पीस कटिंग तो एक माणूस कटिंग करून करून किती करा आणि 20-25 पीस करतो. 25 पीस तोपर्यंत काय हातपाय होऊन जातात. 50 पीसाचे पुढे आपण काम काढलंय केलं मी महिनाभर काम केलं. काही करण्यापेक्षा काही न करण्यापेक्षा काहीतरी करावं. आणि काम एवढंच आहे कुठलं काम जर आलं कोणतंही असू दे, नाही म्हणलो ते काम केलं ते काम त्याच्यामध्ये फक्त साईडला शिलाई पण हे गळ्याचंच काम तेवढं कटिंगचं काम सगळ्यांना आवडलं. शिलाईचं काम काहीच आवडलं नाही. शिलाईचं काम आवडलं पण कटिंगचं काम त्या शिलाईपेक्षा फार कठीण. आणि कटिंग नसतं महिला काय करतात ना ते महिला बसून राहायचं. काहीच करू शकत नाही. कटिंग मास्टरची तुम्ही जर सॅलरी ऐकली तर तुम्ही हात धुवा. हा बरोबर हे एक काम केलं आपण एकदम सुरुवातीला हे काम केलं बरोबर. याच्यामध्ये धागा सुद्धा मी आणला नाही सर. जो काम देईन त्याला तुम्ही सांगा तो धागा आणून असला धागा लावला तसला धागा लावला हे ऐकायला आम्हाला वेळच नाही. हो बरोबर सोयी केलं होतं तुम्ही मिरजवाल्याच नाही. मिरजवाल्याची केलं होतं. हा मिरजवाल्या हो बरोबरचं काम हो मी केलं होतं ना बरोबर त्यावेळेस. तुम्ही केला होता. हा मग अलाउद्दीनचं आम्ही असं का बोलवलं पेमेंट टाक माणूस मग त्याने ते पेमेंट टाकलं त्याला 1 दिवस थांबवलं मी. मला काय म्हणतो मग ते 2 लाखाचा चेक घेतला मी. नाही मी कॅश मध्ये घेतली कारण त्याच्यामध्ये मला प्रॉब्लेम झाला होता त्यांचा. मी डायरेक्ट म्हणलं कॅश प्रश्न उत्तर जर झाले तर उत्तर पण आपण द्यावे. गरम तर करायचं सर गरम तर खाऊ नाही
तुम्ही तुमचे संघर्षातून पूर्ण काढले. मला तुम्हाला एमसीडी पण काय सहकार्य करणार? एमसीडी आत्ता झक्का पाहिजे आत्ता नेट असं बरोबर आहे. त्यांचं या अगोदर ट्रेनिंग आता यांच्यावर जबाबदारी क्लस्टरची म्हणजे क्लस्टर उभा करणं किंवा सांगणं हे पण सोपं आहे. हो ना. भयंकर त्यांना रात्रंदिवस त्याच्यामध्ये काम करावं लागतं, फील्डवरती जावं लागतं, लोकांची मानसिकता तयार करावी लागते. आणि मानसिकता तयार करत असताना काय काय अडचणी आता त्या अधिकाऱ्यांनाच माहिती असतात. आणि मी एक उद्योजक आहे, मी अधिकारी नाही, पण त्यांच्या ज्या वेदना आहेत ह्या मी पूर्ण जाणवतो. कारण त्यांच्या संगतीत मी राहिलेलो आहे. म्हणजे आपल्या काही अडचणी त्यांच्याकडून सुटत होत्या. न कळत मी प्रश्न जे विचारित होतो ते त्यांना कळत पण नव्हतं की हे आपल्याला प्रश्न आहे. त्याच्याच आपल्या साध्या बोलण्या साध्या बोलण्यातून चर्चेतून मला खूप मिळत गेलं. आणि ते मिळत असताना त्याचा फायदा होतो की तोटा ते उद्योजकाला कळतं. तो कोणत्या उद्योजकाला कळतं? उद्योजक खूप पाहणारा, उद्योजक होणाराला नाही, खूप पाहणाराला त्याचा फायदा. उद्योजक जो झालेला असतो त्याला काय आवश्यकता नाही, जास्त सांगण्याची गरज नाही. पण ज्याला फायचंय त्यांच्यासाठी त्यांचं माध्यम. तुम्ही संघर्षातनं उभं केले सगळं आणि आम्हाला सगळं एमसीडी उभं करून द्यायला म्हणजे पैसे फायनान्शियल पासून सगळा सपोर्ट त्यांचा ते आमचा बेनिफिट आहे. सगळं म्हणजे तुम्ही सांगा 90% रक्कम हे देत आहे. हो ना. आपण 10% लावायचं. 10% लावायला त्यांना 100% एनर्जी खर्च करावा लागतो. शिवाय निधी बी द्यायचा आहे. त्यांनी काय काय द्यायचं? उत्पादन केलेल्या मालाला मार्केट उपलब्ध करून देत आहेत, ते जागा उपलब्ध करून देत आहेत. तेच म्हणा आम्हाला जागा पण नाही आता, जागा पण कशी उपलब्ध आपण जर करायची? त्याचा लाभ घेऊ शकत नसाल तर आपल्या इतकं दुर्दैव होणार कसं? महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एमसीडीच्या माध्यमातून आपल्याला 90% अनुदान त्याची कॅपॅसिटी 10 कोटी साधी गोष्ट नाही. 1 कोटी जमा करायला आपल्याला खूप त्रास वाटतो आणि त्यांनी 9 कोटी का द्यावे बरं आपल्याला? ते फुकट द्यायचे, परत करायचं नाही. हो ना. बरोबर. मग 1 कोटीला आपण रडतो, त्यांनी 9 कोटीला किती रडायला पाहिजे? बरोबर आहे. पण तरी ते नुसते पैसे देत नाही, सगळं फील्ड आपल्याला मदतीला उभा आहे. आज आपण इनविजन गारमेंट्स कडा तालुका आष्टी जिल्ह्यात बीड या ठिकाणी आपण आज भेट दिलेली आहे. त्या इनविजन गारमेंटचे डायरेक्टर आणि सर्व यांनी देवकर साहेब यांनी आम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु आज या गारमेंटला भेट देण्यासाठी, या क्लस्टरला भेट देण्यासाठी आमच्या महाराष्ट्रातील जी विविध जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आमचा परभणी जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, या ठिकाणचे विविध प्रतिनिधी महिला मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आमच्या परभणी जिल्ह्याच्या खांदेरी आहे मॅडम, यासुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं क्लस्टर करण्यासाठी उपस्थित आहे. तर आपण त्यांचं पण मूलभूत उद्योग त्यांना कसं वाटलं म्हणजे आजची या विजिट आपल्याला काही आपल्याला या विजिट संदर्भात किंवा आपल्या मार्गदर्शन भेटलं ते आपल्याला आजच्या या मार्गदर्शनाविषयी आपल्याला अभिप्राय किंवा आपलं मत कसं आहे यात महत्त्वाचं आपण 2 मिनिटं बोलावं. आपलं हे जे इनविजन गारमेंट क्लस्टर आहे, आज शंकर सरांमुळे आज आपण इथे आलो. आम्ही ज्या सगळ्या परभणीच्या महिला आहेत की देवकर सरांना भेटून त्यांचं जे हे इनविजन गारमेंट क्लस्टर आहे त्याबद्दल सगळी माहिती घेतली. माहिती तर सगळी खडानखडान म्हणजे प्रत्येक पॉईंटला पाऊल टाकताना पाऊल टाकायचंच कसं आहे. समजा आज आपल्याला रोपटं लावायचं छोटं, मग ते वटवृक्ष होणार आहे, तर ते रोपटं लावताना ती माती कशी असली पाहिजे, जमीन कशी असली पाहिजे, यापासून आम्हाला देवकर सरांनी मार्गदर्शन केलं. तर खरंच सर आम्हाला म्हणजे एक हे होतं, अगोदर भीती होती मनामध्ये की आता हे केल्यानंतर आपण कसं करायचंय, काय करायचंय, आपल्याला सुरुवात कशी करावी लागेल, आपल्याला समजा उद्या मार्केटिंग कशी करायची आहे, आपल्याला ऑर्डर कशा मिळायच्या आहेत, महिला कशा जमवायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी जे मार्गदर्शन आम्हाला आवश्यक होतं, आम्हाला प्रश्न विचारायच्या अगोदरच तुम्ही जे आम्हाला सांगितलं त्यातूनच आमच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळत गेली. आणि खरोखरच आम्हाला याला भेट दिल्यानंतर मनामध्ये एक समाधान वाटलं की आपण असं काहीतरी आपल्याला केलं पाहिजे आणि आपल्या महिला ज्या आहेत की त्यांना 2 पैसे हाताला मिळाले पाहिजे, त्यांच्या हाताला काम भेटलं पाहिजे, ही जी आमची प्रामाणिक इच्छा आहे तर ती कुठेतरी आता पुढे नेता येईल आम्हाला.
ते कुठेतरी आम्हालाही कुठेतरी एक पाऊल पुढे टाकता येईल असा एक आत्मविश्वास, म्हणजे तुमचं जे म्हणणं आलं होतं की तुमच्यामध्ये एक धाडस असलं पाहिजे, काही काम करायचंय तर तुमची इच्छा असली पाहिजे, तुमच्या मनात धाडस असलं पाहिजे. धाडस केल्याशिवाय कोणतीच गोष्ट घडणार नाही. तर हे 100% आम्हालाही पटलं. आणि माझ्या सर्वच आलेल्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत तर आम्ही सगळ्यांनीच याच्यामध्ये असं एक शिकलोय की बाबा आपण आता यापुढे एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. शंकर सरांच्या हाताला बोट धरून लहान मुलं जसं चालतं तसं आम्ही सगळ्याजणी भगिनी शंकर सरांच्या मागे मागे चालणार आहोत. आणि सरांनी जे आम्हाला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आमच्या क्लस्टरची सुरुवात होईल अशी आम्ही आशा सुद्धा व्यक्त करतो. आणि सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद मी शंकर सरांना देईन. खूप दिवसापासून सरांच्या मागे लागलेली की सर आम्हाला हे पाहायचंय, हे करायचंय. आणि हे पाहिल्याशिवाय आमचं एक मनातलं जे एक प्रश्न होते की आपल्याला हे करायचंय कसं, मनामध्ये भीती होती की आपण हे केल्यानंतर सगळ्या गोष्टी पुढे कशा घडतील. आज आपण शून्यातून हे जेव्हा घडवायचे, हे घडवताना आपल्याला काय काय अडचणी येतील या सगळ्यांचं मार्गदर्शन देवकर सर तुमच्याकडून मिळालं. कारण तुम्ही खूप मोठ्या संघर्षातून इथपर्यंत आलेले आहेत आणि आम्हाला तर सगळं मार्गदर्शन सरांकडून मिळते. आणि तुम्ही प्रॅक्टिकली सगळं काम केलं असल्यामुळं तुमच्याकडून सुद्धा त्या गोष्टी आम्हाला माहिती होत आहेत. त्यामुळं खरं आम्ही एक तर आम्हाला भाग्यवान समजतो की या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शनही आम्हाला मिळते. आणि उज्ज्वलाताईंनी सुद्धा की बाबा चला तुम्ही काहीतरी माहिती मिळते तर आज मलाही तुमच्याबरोबर यायचंय. त्या माझ्या हे आहेत की आम्ही विधानसभा संघटक त्या आपल्या बीड जिल्ह्याच्या आहेत. आणि मी परभणीच्या शिव अंगणवाडीचे अध्यक्ष विधानसभा संघटक. त्यांच्यामुळे आपल्या देवकर सरांचं कड्यामध्ये असलेलं इनव्हिजन गारमेंट बघण्याचा हे क्लस्टर बघण्याचा योग आला. आणि खरंच मला देवकर सरांकडे बघून मनातून असं वाटलं की मूर्ती लहान पण कीर्ती महान. एवढं मोठं यांचं हे जे युनिट बघितलं, हे क्लस्टर बघितलं, वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरीज आणि यांच्यामुळे ज्या महिलांच्या हाताला काम मिळालं, आज ज्या महिलांना काम मिळतंय, हे खरोखरच सर एक अतिशय पुण्याचं काम आहे. आपल्याला प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची सगळ्याची ओळख करून द्यायला पाहिजे. आणि आपल्याला या महिलांच्या सक्षमीकरणामध्ये, आर्थिक सक्षमीकरणासाठी DIC, MCD, MIDC, महिला आर्थिक विकास महामंडळ, हे जे आपले महामंडळ आहेत सगळे, हे किती प्रकारे मदत करू शकतात हे त्यांच्यापर्यंत तळागाळात आपल्याला पोहोचवायला पाहिजे. आम्ही ग्रामीण विभागांमध्ये फिरतो आणि मला महिलांचे खूप प्रकर्षाने असं जाणवतं की महिलांना फुकटचे पैसे नको आहेत, त्यांना त्यांच्या कष्टाची कमाई पाहिजे आहे, स्वाभिमानाची कमाई पाहिजे. आणि जेव्हा केव्हा हाताला काम नसेल तेव्हा त्यांची आमच्याकडे एक मागणी असते की ताई आमच्या हाताला काम द्या. म्हणून आम्ही आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बघतोय जागा आहे, लाईट आहे, पाणी आहे, पण व्यवस्थित मार्गदर्शन नाही. या मार्गदर्शनाचाच अभाव आहे आणि तो आज इथं भरून निघालाय. प्रत्येक ठिकाणी आम्ही जिकडे जिकडे जातो महिलांशी चर्चा करतो. आणि म्हणून आता इथून पुढेही आमची इच्छा आहे की आपण ट्रेनिंग प्रोग्राम घ्यावं आणि तुम्ही सर्वांनी तिथे येऊन मार्गदर्शन करावं. आज देवकर सरांनी ही जी माहिती दिली की अक्षरशः कच्च्या मालापासून जागेपासून आणि या MCD कडून तुम्ही कशा कशा पद्धतीने मार्गदर्शन घेत गेलात, किती तुम्ही संघर्ष केलात, हे खरंच कौतुक करण्यासारखं एक अभिमानास्पद काम आहे सर. तुम्ही आम्हाला हे कपडे दाखवले, प्रत्येक काय तुम्ही कशा पद्धतीने सगळे म्हणजे ऑर्डर वगैरे घेतात, कशा पद्धतीने सगळं नियोजन करतात, हे खूप छान समजावून सांगितलं. आणि इथून पुढेही आम्ही आपल्या इनव्हिजन क्लस्टर जे आहे त्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतात. आपलं काम असंही चालू राहू द्या. आज तुम्ही कोटीची उलाढाल करतात, याही पुढे आणखी आपला व्यवसाय वाढू दे, शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यांचं पण मत जाणून. नमस्कार, मी बाळासाहेब बिराजदार, राहणार मूळचा उदगीर, जिल्हा लातूर. सरांशी मागे भेट झाल्याप्रमाणे आणि आमची सरांशी बऱ्याच व्यवसायाच्या विषयावरती बऱ्याच वेळा चर्चा होत असते आणि त्यावरून मग गारमेंट हा विषयावरती सरांकडून मी तोंडी माहिती घेतली होती. मग आज ज्यावेळेस परवा सरांशी संपर्क केला, त्यांनी प्रत्यक्षात माहिती घेण्यासाठी मला येण्यासाठी सांगितलं आणि आज वस्तुस्थिती पाहण्यासाठी मी इथे ज्यावेळेस आलो त्यावेळेस देवकर सरांचं एक अतिशय खूप चांगल्या पद्धतीचं एक मार्गदर्शन आम्हाला लाभलं. आणि छोट्या छोट्या वस्तू म्हणजे गारमेंट क्षेत्रामधल्या मशिनरीज पासून ते कशा प्रकारच्या किती प्रकारच्या मशिनरीज आहेत आणि त्या कशा प्रकारच्या खरेदी करणे, त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे कार्य, त्याचे अशा विविध पैलूंनी त्याच्यावरती सरांनी आज मार्गदर्शन केलं. आणि ते आम्ही उद्योजक बनण्याच्या दृष्टीने एक पहिलं पाऊल आज आम्हाला देवकर सरांच्या आणि पवार सरांच्या मदतीने पडलं.
आधी यांच्या असंच मार्गदर्शनाखाली आम्ही आमची पुढील वाटचाल चालूच ठेवू. तसेच आज दोघांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल देवकर सर आणि पवार सर यांचं मी मनस्वी आभार व्यक्त करतो. मी नंदकुमार विजयवकर. जसं आता सर्वांनी सांगितलं की देवकर सर आणि शंकर सरांच्या माध्यमातून आपण एक इनविजन नावाचं एक क्लस्टरचं हे केलं, पण सरांच्या माध्यमातून जे आजचं भारताचं विजन आहे, विजन मिशन ऍक्शन फॉर द इंडिपेंडेंट इंडिया, म्हणजे आत्मनिर्भर भारत, त्याचं एक स्वरूप, विश्वरूप जे असतं, म्हणजे अर्जुनांना दाखवलं होतं भरकटल्यावर, तसं हे स्वरूप त्या दोन सरांच्या माध्यमातून आमच्यासारख्या तरुणांना भेटलं. टेक्सटाईल क्लस्टर आहे, पेपर क्लस्टर आहे, किंवा लोकल तुम्ही काय काय करू शकतात ह्या सर्वांचं मार्गदर्शन दिलं. म्हणजे एवढ्या दिवस आपण पेपरमध्ये आणि बातम्यामध्ये ऐकत होतो की आत्मनिर्भर व्हायचंय, तर आत्मनिर्भर होण्यासाठीच विश्वरूप हे इथं आपल्याला भेटलं. त्याबद्दल देवकर सरांचे, शंकर सरांचे खूप खूप आभार. आणि अशा तुमच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सगळ्या मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त तर पाणी सुद्धा ट्रेन येते, अशा भागात पण आम्ही ट्रेननं माल पाठवण्या इतपत सक्षम व्हावं, हे त्यासाठी तुमचं मार्गदर्शन भेटावं अशी अपेक्षा ठेवून परत धन्यवाद. आपण जे इथं म्हणजे आष्टीकडा या गावी आले, सरांचं म्हणजे बऱ्याच दिवसापासून आमचा येण्याचा योग लागत नव्हता, पण शेवटी निर्णय केला आणि ठरवलंच की काही जरी झालं तरी आपल्याला जायचं आणि आपल्याला क्लस्टर हे बघायचंच. इथं येण्यापूर्वी म्हणजे असं वाटत होतं की असं असेल तसं असेल, सहज करू, पण ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस मला म्हणजे खरं पाहिलं तर देवकर सरांचं इतकं कौतुक, बिझनेस वाढावा, उद्योजक आणखी भरारी घेऊ त्यांनी, आणि तुमचं आम्हाला असंच योगदान, मार्गदर्शन लावावं. वेळ दिल्याबद्दल लवकरात लवकर आपले काम सुरुवात व्हावी याची अपेक्षा मी नक्कीच बाळगतो. मी आता बीडचा असो, लातूरचा असो, परभणीचा असो, परभणीमध्ये तर आम्हाला आता करायचंच आहे. ठीक आहे, नक्कीच हो. लवकरात लवकर तुम्ही जर सेक्टरच्या माध्यमातून गारमेंटमध्ये आले तर मलाही त्यामध्ये सहकार्य ह्या नात्याने काम तयार करून वेळेत पुरवठा करता येईल, म्हणून आपले लवकरात लवकर गारमेंट चालू करा, एवढीच माझी विनंती असेल. तुमच्या कौतुकाला म्हणजे तुमच्या कार्याला, वाटचालीला माझ्या मनापासून थँक्यू. हॅट्स ऑफ मला. धन्यवाद. आज सगळेजण या एकदा यांच्यासोबत. आपण प्रतिनिधी या ठिकाणी आले होते. माझ्या महाराष्ट्रातील सर्व युवकांना, विशेष करून महिलांना असं आव्हान आहे की या MSCDP योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर जे मराठवाड्यातील सर्व जिल्हे या योजनेसाठी पात्र आहेत, परंतु मराठवाडा शिवाय जे जिल्हे आहेत, विशेष करून जे D आणि D+ आणि विनाउद्योग जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची समुदाय विकास योजना MSCDP असं म्हणतो आपण याला, या योजनेचा आपल्याला लाभ घेता येईल. विशेष करून ज्या महिला आहेत, महिलांनी जर अशा प्रकारचं क्लस्टर जर सुरू केलं आहे गारमेंटमध्ये, तर त्यांना 10% इन्व्हेस्टमेंट आणि बाकी 90% जवळपास 90% ही शासन त्यांना ग्रँट स्वरूपात देत असतं. क्लस्टर समूह विकास योजनेच्या माध्यमातून आपण सुरू करू. धन्यवाद. पुन्हा एकदा मी आपल्या व्यक्तिशा आणि आमच्या संस्थेवतीने पुण्यात आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. या सगळेजण.